अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात गुलगुले बनवायला. इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ, 4 चमचे बडीशोप आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं. आता सर्वप्रथम काय करायचं, जो 1 वाटी गूळ घेतला होता ना, त्याचा आपल्याला गुळवणी बनवून घ्यायचं. त्यामध्ये मी 2 वाट्या पाणी टाकून आता हे गरम करत आहे, जेणेकरून आपला गूळ हा विरघळला पाहिजे. गूळ विरघळायपर्यंतच ते गरम होऊ द्यायचं, नाहीतर त्याचा पाक बनत. आता इथे मी गूळ विरघळून घेत आहे. 3 वाट्या गव्हाच्या पिठासाठी बरोबर 1 वाटी गूळ हे प्रमाण बरोबर आहे. एकदम सोपे आहे बघा हे गुलगुले बनवायला. काही जण याला गोड भजे असेही म्हणतात. आणि आता तर रमजान आहे, त्यामुळे याला फार महत्त्व आहे. हे बघा, इथे आपला गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि ते थंड होऊ देते. तोपर्यंत आता पिठामध्ये आपण जे 4 चमचे बडीशोप घेतली होती ना, ती टाकूयात. चवीप्रमाणे मीठ. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत आपलं जे गुळवणी होतं ना, तेही मस्त थंड होत आहे. आता गुळवणी ही आपली थंड झालेली आहे. आता एका गाळणीने अशी गाळून घ्यायची. गाळणी नका गाळायची, तर गुळामध्ये खडे असतात बघा, त्यामुळे आपण असं गाळून घेत आहे. आता इथे मी मिक्स करत आहे. आता इथे माझं प्रमाण हे एकदम बरोबर आहे. 3 वाट्या पिठासाठी मी 2 वाट्या गुळामध्ये पाणी टाकलं होतं बघा. मला नंतर थोडंही पाणी एक्स्ट्रा लागलेलं नाही. जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही वरून पाणी टाकू शकता. आता हे सर्व मस्त बेटर मिक्स करून घ्यायचं. आपण भज्याला जसं पीठ करतो ना बघा, सेम तसंच ठेवायचं. नॉर्मल थोडंसं पातळ घ्यायचं, पण जास्त घट्टही नाही. घट्ट ठेवल्याने काय होतं, तर ते गुलगुले आपले निब्बर बनतात. आता काही जण बघा गुलगुलेला सोडा घालतात. सोड्याने काय होतं, तर गुलगुले तेल जास्त ओढतात. त्यामुळे आपण आजारी पडू शकतो आणि आपल्या आरोग्यालाही चांगलं नसतं. त्याच्यामुळे मी काही सोडा टाकत नाही. आता हाताने मस्त हे पीठ आपण मिक्स करून घ्यायचं. चांगलं फेटून घेतलं की त्यामध्ये जी गेठुळी असते ना, तीही फुटते. करायला एकदम सोपे आहे बघा हे गुलगुले. आणि विशेष करून हे आखाडाच्या महिन्यात किंवा रमजानमध्ये बनवले जातात. एकदम कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारा आयटम आहे हा. असं फेटून घ्यायचं. हे बघा, आपलं पीठ ही इथे रेडी आहे. आता हे मी 15 ते 20 मिनिट भिजवण्यासाठी ठेवत आहे. हे बघा, अशी क्वांटिटी ठेवायची पिठाची. आता 15 ते 20 मिनिट आपण ते झाकून ठेवूयात. तोपर्यंत तेल गरम होण्यासाठी ठेवूयात. तेलही इथे आपलं मस्त गरम झालेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटानंतर आपलं पीठही भिजलेलं आहे. आता भज्यासारखे हे सोडायचे. जास्त मोठेही नाही आणि जास्त लई छोटे पण नाही, मीडियम साईज. भजे जसे असतात ना बघा, सेम तशी.
सोडायला एकदम सोपे आहे आणि विशेष म्हणजे हे गुलगुले करताना इथे आपण कढई स्टीलची किंवा दुसरी कोणती घ्यायची नाही बरं का. जी ॲल्युमिनियमची कढई असते ना ती ठेवायची. आता स्टार्टिंगला बघा तुम्हाला वाटेल असं चिटकले की काय, ते पहिल्या याला चिटकतात, पण काय करायचं अशा उलथणीने ते सुट्टे करायचे. ते ते लवकर निघतात. ॲल्युमिनियमची कढईमध्ये मस्त तळली जातात. आणि स्टीलच्या कढईमध्ये काय होते, स्टीलची कढई लवकर तापते, त्यामुळे ती खाली चिटकतात. आता कमी गॅसवरती मस्त तळून घ्यायची आणि मस्त लालसर कलर येऊ द्यायचा. लहान मुलांचा तर फेवरेट आयटम आहे बघा हा, गोड असल्यामुळे. मस्त गोल 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 असे भज्यासारखे गोल यामध्ये पिठाचे सोडायचे. हे बघा त्याला हळूहळू कलर यायला चालू झाला. हे बघा तयार आहे आपले गुलगुले. आता ते मस्त काढून घेऊयात. असा लाल कलर आला की समजून जायचं आपले गुलगुले झालेले आहे. तयार आहे आपले गरमागरम गुलगुले. तुम्ही पण तुमच्या घरी असे गुलगुले नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. हे बघा इथे मी एक गुलगुला तुम्हाला फोडून दाखवते. किती मस्त झाले बघा गुलगुले. एकदम मस्त नरम फुसफुशीत ही झालेली आहे. हे बघा आणि एकदम मस्त गोड झालेले आहे. असे गुलगुले तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि आपल्या तृप्ताई किचन या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. थँक्यू.